धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांचा तुळजापुरातल्या महोत्सवातला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता टीका होतीये आणि त्याचबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर। तुळजापूरच्या सांस्कृतिक महोत्सवातला डान्स करतानाचा जिल्हाधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि टीका होतीये। निश्चितपणे धाराशिवमध्ये न भूतो न भविष्यती असं नैसर्गिक आपदा आलेली असताना इथला धाराशिव मधला शेतकरी त्या महापुरामुळे प्रचंड आर्थिक चणचणीत असताना आणि अडचणीत असताना आपण अधिकारी असो, आपण लोकप्रतिनिधी असो किंवा आपण सामान्य माणूस असो, प्रत्येकाची जबाबदारी आहे की त्याला धीर देणं, त्याच्या मदतीसाठी पडणं। आपण बघितलं असेल सामान्यातली सामान्य माणसं त्या ठिकाणी मदत करण्यासाठी पुढे येतात। मग आपण जिल्ह्याचे प्रमुख असलेल्या अधिकाऱ्यांनी जर अशा पद्धतीनं कुठल्या महोत्सवात जाऊन हे असंवेदनशीलपणाचं जर दर्शन त्या ठिकाणी घडवलं तर ते अतिशय चुकीचं आहे, निषेधार्ह आहे। आणि मला त्यांना एवढंच सांगायचंय की जिल्हाधिकारी महोदय, उपजिल्हाधिकारी महोदयांना दोघांनाही मला सांगायचंय की आपण बघितलं असेल ह्या आर्थिक चणचणीमुळं, पीक नाहीसं झाल्यामुळं, माती वाहून गेल्यामुळं, विहीर गाळानं भरल्यामुळं, घरातल्या संसारिक सामानाचा चिखल झाल्यामुळं आता त्या शेतकऱ्यापुढे भ्रांत आहे की ती बँकेचं घेतलेलं कर्ज फेडायचं कसं, पोरांच्या शिक्षणाचा कर्ज भागवायचा कसा, हा प्रपंच चालवायचा कसा, पोरी लग्नाला असेल तर ते लग्न करायचं कसं। मला वाटतं अनेक आर्थिक अडचणीमध्ये हा शेतकरी आहे आणि त्याच्याच उद्वेगातनं आपण बघितलं असेल भूम तालुक्यातल्या म्हात्रेवाडी गावात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, कळंब तालुक्यातल्या आवाड शिरपुरामध्ये शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली, बार्शी तालुक्यातल्या दहिटणे आणि काळीनारी ह्या भागात त्या ठिकाणी शेतकऱ्यानं, ह्या गावात शेतकऱ्यांना आत्महत्या केली। कुठला माणूस स्वतःच्या गळ्याभोवती गळपास घेऊन, लहान लेकरं ठेवून, वृद्ध आई वडील ठेवून कुणाला मारावं वाटतंय हो? पण असह्य झालाय, पैसे नाहीत, प्रपंच चालवायचा कसं, जगायचं कसं, ही भ्रांत त्याला पडली आहे। अशा परिस्थितीत त्याला आर्थिक मदत मिळवून देणं मला वाटतंय आपण जिल्हाधिकारी म्हणून आपल्या सगळ्यात पहिलं आद्य कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी आपला वेळ खर्ची घालणं आवश्यक आहे। पण खर तर या महापुरामध्ये तुम्ही देखील मदतीला उतरलेला होतात, ते व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्रानं पाहिले। जिल्हाधिकारी म्हणून रेस्क्यू करत असताना किंवा लोकांना मदत करत असताना तुम्हाला त्यांचा रिस्पॉन्स कसा होता? ते अवेलेबल होते का? लोकांना मदत करत होते का? निश्चितपणे एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की ज्या दिवशी आपल्या लाखी गावामध्ये पुरामुळे काही लोक घराच्या स्लॅबवर अडकली होती, मला वाटतं पिंगळे कुटुंब होतं, पांडुरंग पिंगळेंचं कुटुंब होतं, त्या दिवशी मी त्यांना पहाटे अगदी 4-4:30च्या दरम्यान फोन केला होता। त्यांनी माझा फोन त्या ठिकाणी रिसिव्ह केला, त्यांना झालेली परिस्थिती आणि घटना ह्याच्याबद्दल त्यांना माहिती दिली। त्यांनी तातडीने सांगितले की आपण जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम पाठवतोय, पण जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर मी त्यांना परत फोन केला की आपल्याला एअर रेस्क्यू शिवाय पर्याय नाही आणि ज्या ठिकाणावरती माणसं उभारले तिथं पाणी वाढतंय, तो स्लॅब कुठल्याही क्षणाला त्या ठिकाणी वाहून जाऊ शकतो आणि 6 माणसं अडकलेले आहेत। हे सांगितल्याच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी मिलिटरीच्या ज्या अधिकाऱ्याशी संपर्क झाला, त्यांनीही केला, मलाही त्याचा नंबर दिला। त्या दिवशी त्यांनी जे केलेलं काम आहे ते निश्चित जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी ते कर्तव्य व्यवस्थित पार पाडलंय, त्याच्याबद्दल कुणाचं दुमत असायचं काही कारण नाही। पण आपण एकीकडे दुःखात आहेत, आपण एकीकडे संकटात आहेत, आपल्या समोर त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतायत। मग अशा परिस्थितीनं आपण तिथून कुठं जरी गेलो, आपण घरी जरी गेलो तर आपण आनंद उत्सव साजरा करू शकतो का? आपलं मन त्याला साक्षी देतंय का? मला वाटतं ह्याची दक्षता त्यांनी घेणं गरजेचं आहे आणि आम्हा लोकप्रतिनिधीकडनं, अधिकाऱ्याकडनं संवेदनशीलतेचं दर्शन त्या ठिकाणी घडणं हे नितांत गरजेचं आहे। अशा पद्धतीनं असंवेदनशील वागणं हे अतिशय निषेधार्ह आहे, त्यांनी काळजी घ्यावी ही अपेक्षा आहे। आणि आपण जर म्हणत असाल की कारवाई, तर निश्चितपणे ही चूक आहे, त्याच्यावर काही ना काही ऍक्शन घेतली पाहिजे। खर तर हा सांस्कृतिक महोत्सव पूर्वनियोजित होता, ज्या दिवशी घटस्थापना झाली त्या दिवशीच हा हाहाकार सुरू झाला। हा टाळता आला असता का महोत्सव? आणि म्हणजे ती टाळून एक संवेदनशीलता दाखवता आली असती? निश्चितपणे दाखवायलाच पाहिजे होती। मलाही या महोत्सवाचं निमंत्रण होतं, पण त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की लोक अडकले, 200-250 लोक त्या ठिकाणी पुराच्या पाण्यानं वेढलेल्या, कोण घराच्या छतावर आहे, कोण झाडावर आहे, कोण उंच ठिकाणी जाऊन बसले, त्याची जनावरं वाहून गेलेत।
अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं हा महोत्सव टाळायलाच हवा होता. आणि ह्या महोत्सवासाठी लागणारा जो खर्च आहे, कारण आपण बघितलं असेल आज पूर्ण महाराष्ट्र अनेक सेवाभावी संस्था ह्या पुरात सापडलेल्या लोकांना अन्नाची, पाण्याची, त्यांच्या जेवण्याची, राहण्याची, संसार उपयोगी सामान देण्याची व्यवस्था करतायत. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला आर्थिक मदत करायचा प्रयत्न करतायत. मला वाटतं हे सगळं करत असताना आपण सरकारचे प्रमुख म्हणून हा महोत्सव टाळून त्याच्यासाठी लागणारा खर्च जर शेतकऱ्यांना, ह्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना जर मदतीसाठी देता आला असता तर ते अतिशय अभिनंदनीय बाब राहिली असती. पण अशा पद्धतीचं जे वर्तन केलंय ते एकदम चुकीचं आहे. आता तरी तिने ते तातडीनं थांबवावं, टाळावं आणि त्याच्यातनं जो होणारा पैसा खर्च आहे त्याच्याऐवजी या पुरात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्यावा ही अपेक्षा आहे. ही खरं तर दिवसभर तुम्ही म्हणलात की ते अवेलेबल होते, त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं, त्यांची जबाबदारी होती ती. ही अनावधानानं झालेली चूक अशी वाटते. आता मी सुद्धा समजा आता कुठे एखाद्या कार्यक्रमात गेलो, मी तो कार्यक्रम जायला पाहिजे का नाही आपलं मन साक्षी देते आपल्याला. किंवा एखाद्याच्या घरचं कुटुंबातला प्रमुख त्या ठिकाणी गेलेला आहे, ते कुटुंब उघड्यावर पडलंय. तुम्ही बघितलं असेल, तुम्हीच एका महिलेची प्रतिक्रिया घेतली होती आप्पासाहेब. ती महिला ज्यावेळेस बोलत होती, मला वाटतं आपल्यासारख्या संवेदनशील माणसाच्या डोळ्यात, कुणाच्याही ज्याला मन आहे, हृदय आहे, त्याच्या डोळ्यात आसू होती. कारण त्या महिलेची लेकरं तिच्याकडे विचारत होती की आई आमचं दप्तर कुठं आहे, आणि ती आई म्हणत होती कुठून देऊ दप्तर. मला वाटतं अतिशय हृदयस्पर्शी होतं आणि ही वस्तुस्थिती आहे. मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये आपण केलेली प्रत्येक कृती ही संवेदनशीलतेला धरूनच असली पाहिजे. त्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही. ते टाळता झालं पाहिजे. चुकून सुद्धा चूक, संवेदनशीलपणा आणि असंवेदनशीलपणा, चुकून झालेली चूक असं अजिबात म्हणता येणार नाही. ते चुकलेलेच आहेत. मला वाटतंय अशा पद्धतीची चूक भविष्यात होणार नाही. आणि ती दुरुस्त करायची असेल तर तातडीनं कार्यक्रम त्यांनी पहिल्यांदा थांबवावा आणि पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जो सरकारी सोपस्कार पार पाडायचा आहे त्याच्यात त्यांनी जास्त लक्ष द्यावं. तर हे होते खासदार ओमराजे निंबाळकर. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची चूक सुधारायची असेल तर तात्काळ हा महोत्सवाचा कार्यक्रम थांबवावा आणि पूरग्रस्तांना मदत करावी. पुढची प्रशासकीय कारवाई त्यांनी पूर्ण करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.